बटाट्याची 30-30 भाजी खाऊन कंटाळा येतोय ना. घरात बटाटा आहे, पण काहीतरी छान टेस्टी, कुरकुरीत आणि मस्तपैकी स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट असं काही बनवायचं आहे. चला असंच आज काहीतरी आपण छानपैकी मेनू बनवूयात. त्याचं नाव तुम्ही मला नक्कीच सजेस्ट करा. पण एकदम खायला कुरकुरीत आणि त्याला आपण काय नाव देऊया तुम्ही नक्कीच मला सांगा. त्यासाठी फक्त छानपैकी 2 बटाटे घेतलेत, मस्त कुकरला लावलेत ते. कुकरला बटाटे शिजवताना इतके पण जास्त शिजवायचे नाही आहेत की खूप त्याचा गाळ होईल असा. थोडेसं मीडियम प्रमाणात, पण मग चांगले शिजले पाहिजे. एकदम पण त्याचं हे नाही करायचं. तुम्ही कट करून साल काढून देखील पातेल्यामध्ये वगैरे असं शिजवू शकतात. पण मी डायरेक्ट कुकरला शिजवलं आहे, पण थोडं प्रमाणात. हे बघा, त्यानंतर छानपैकी वरची सालं काढून घेतली आहे दोन्ही पण बटाट्यांची. आता बटाट्याचे एकदम छान छान आपल्याला वेगवेगळे पदार्थ पण करता येतात. स्नॅक्स म्हणून, ब्रेकफास्ट म्हणून, भाजी वगैरे तर आपण पराठा हे नेहमीचंच बनवतो. पण छान चमचमीत टेस्टी काहीतरी खायचं मन असतं की नाही मुलांचं. मग त्यावेळी संध्याकाळी पटकन एकदम झटकीपट आणि अगदी कमी वेळेत होणारा जे साहित्य घरामध्ये अवेलेबल आहे ना त्याच्यामध्येच हे बनतो मस्तपैकी. हे बघा, दोन्ही बटाटे छानपैकी आपण उकडून घेतले आहेत आणि नंतर स्मॅशरने छानपैकी असे स्मॅश करून घेतले. तुम्ही हाताने स्पूनने किंवा याच्याने बारीक केलं असं तरी छानपैकी चालेल. नंतर आपण छान एका बाऊलमध्ये हे सगळं बारीक जे केलेले आहे बटाटे स्मॅश केलेले ते काढून घेणार आहोत. एकदम मस्त टेस्टी आणि भन्नाट पदार्थ बनतो हा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नक्की कसा बनतो आणि कोणता पदार्थ बनतो. तुम्ही नक्की सजेस्ट करा आणि खरंच सांगते 100% तुम्ही पण एकदा बघितला की नक्की ट्राय कराल घरी. इतका छान टेस्टी आणि कुरकुरीत लागतो. जसं आपण बाहेर मार्केटमध्ये खातो ना तसाच सेम. हे बघा, एका बाऊलमध्ये मी छान काढून घेतला आहे. त्यामध्ये चिली फ्लेक्स घालायचा आहे. चिली फ्लेक्स जर नसेल तर हिरवी मिरची आपली लाल मिरची असेल कडकवाली ती मिक्सरमध्ये बारीक केली तरी चालेल. हे बघा, ऑरिगॅनो घातला आहे, त्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घातला आहे, थोडं चवेपुरतं तिखट घालायचं आहे. मी आत्ता इथे थोडा ओवा घातला आहे, जिरं घातलं आहे, थोडंसं मी काश्मीरी मिरची घातली आहे, थोडीशी हळद घालायची चवेपुरतं, वरतून मीठ आणि मस्तपैकी अशी भरभरीत अशी कोथिंबीर घालायची आणि सगळं छान असं हे जिन्नस एकत्रित मस्तपणे मिक्स करायचं आहे. हे बघा, चवेपुरतं मीठ घातलं आहे, त्यामध्ये ॲड केलं आहे आणि मस्तपैकी कोथिंबीर टाकायची. अतिशय झटकीपट आणि सगळ्या या गोष्टी आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच. पण बनणारा पदार्थ तर बघा एकदम मस्त, जो युनिक आणि छान एकत्रित सगळे हे करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने मळलं छान तरीही एकत्रित चालेल. तो गोळा असा मस्त एकजीव होईपर्यंत, म्हणजे सगळीकडे तिखट मसाला मीठ चांगलं योग्य प्रमाणात लागतं. हे बघा, त्यानंतर आपण यामध्ये काय घालणार आहे माहिती आहे? त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं, हे बघा, असा गोळा बनवून झाल्याच्यानंतर छान थोडंसं तेल लावून हाताला असं मस्त त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यावर घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ. आता किती घ्यायचं प्रमाणामध्ये, खूप जास्त पण नाही, अगदी 2 ते 3 चमचे घ्यायचे आहेत प्रमाणामध्ये आणि मस्तपैकी ते त्यामध्ये एकत्रित असं मळून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा पण छानपैकी गोळा तयार होतो. पाणी अजिबात मी वापरलेलं नाही आहे, त्यामुळे यामध्ये पाणी अजिबात तुम्ही पण वापरू नका. हे बघा, पाणी अजिबात न वापरता असं छानपैकी त्याचा एक गोळा तयार केला आहे. एकत्रित मस्त सगळं कॉर्नफ्लॉवरचं त्यामध्ये पीठ मिक्स करू ना, आणि पाणी बिलकुल घालायचं नाही आणि बटाटा शिजवताना एकदम जास्त गाळ होईल असं शिजवायचं नाही. या 2 टिप्स नक्की तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे जो बनणारा मेनू पदार्थ आहे तो एकदम छान भन्नाट आणि टेस्टी बनणार. नंतर पोळपाट घ्यायचं आहे. तुम्ही आपली घरातलं हे ताट वगैरे घेतलं तरी चालेल, त्यावरती तेल टाकून छान जो गोळा घेतला तो मळून घ्यायचा आहे. त्याचे 2 पार्ट केलेत मी, 2 गोळे बनवलेत आणि छानपैकी आपण चपाती लाटतो त्या प्रमाणात लाटायचं आहे. पण पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाडसर असं लाटायचं आहे. चपातीसारखं पीठ नाही लावायचं त्याला, फक्त थोडंसं तेल लावून लाटायचं आहे. हे बघा, असे छान छान मेनू बनवून बघितले की मुलांना पण आवडतात, लहानांपासून मोठ्यांना तर सगळ्यांना आवडतातच की हो. हे बघा, आणि जे एक्स्ट्राचं आहे साईडने ते आपण कट करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअरमध्ये शेप तयार होईल असं छान बनवायचं आहे. हे बघा, 4ही साईडने मस्त ते कट करून घेतलं आहे आणि मी एकदम पण बारीक नाही बनवलं, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे जाडी त्याची. तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये करू शकतात, बनवू शकतात.
मी तुम्हाला 2 पद्धती सांगितल्या यामध्ये, पण त्या सोडून तुम्हाला वाटलं की वेगळ्या शेपमध्ये बनवायचं आहे, कटिंग वेगळी करायची, तरी देखील चालू शकतं, तुम्ही करू शकतात. यामध्ये तुम्ही शंकरपाळी शेप देऊ शकतात किंवा स्क्वेअर छोटे साईजमध्ये करू शकतात, डिपेंड्स आवडीनुसार. पण मी असे छान उभ्या उभ्या कट करून घेतले आहे लाईन्स टाकून. मी तर चाकूनेच केलं आहे धारदार. हे बघा असं छान त्याच्या हे बनवलं आहे. लाईन्स कट करेपर्यंत तिकडे मी कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये तेल ठेवलं आहे. तेल कडाडून मस्त तापले. हे बघा येथे दिसते व्यवस्थित स्पष्ट एकदम की जाड ती एकदम पातळ मी केलेलं नाही आहे. हे बघा तेल तापलं की हे थोडंसं टाकून चेक करायचं आणि नंतर आपण जे पण छान लाटून अशा त्याच्या लेयर्स तयार केलेल्या आहेत कट केलेल्या, ते यामध्ये तेलामध्ये सोडून मस्तपैकी कमी फ्लेमवरती तळू द्यायचे आहेत आणि छानपैकी शिजू द्यायचे आहेत. त्यामध्ये मस्त कुरकुरीत होईपर्यंत मागवून पुढून एकदम छान तळू द्यायचे. हे बघा असलं मस्तपैकी तळून घेतलं आहे. याची साईज तुम्ही छोटी करू शकतात, मोठी करू शकतात, डिपेंड्स तुम्हाला पाहिजे तशा प्रमाणामध्ये. स्क्वेअर करा, शंकरपाळी शेप करा तरी पण चालेल. हे बघा वाव, असलं तोंडाला पाणी सुटतं आहे बघूनच आणि एकदम कुरकुरीत. हे बघा. आणि दुसरी पद्धत म्हणजे काय, आपण मार्केटमध्ये खातो बघा, त्याचा असा गोलाकार, हे बघा गोल असा शेंगोळ्यासारखा शेप केलेला असतो, तसे पण मी 1-2 तयार करून बघितले आणि ते पण तुम्हाला दाखवले की तुम्ही असं पण एक बनवू शकतात. कट करून नसेल बनवायचं तर असं देखील हे बघा असं शेपमध्ये देखील बनवू शकतात छानपैसारखं पोंग्यासारखं. मुलांना पण खातात मुलं आवडीने आणि छान वेगवेगळ्या शेपमध्ये बनवलं की तेवढंच मुलांनाही मस्त वाटतं आणि आपल्याला पण नवीन काहीतरी ट्राय केलं जातो. आणि ते पण छान तळून घेतलं आहे. एकदम मस्त आणि सुंदर आणि एकदम टेस्टी भन्नाट लागतं, कुरकुरीत. आणि मी हे 2 बटाट्यांपासूनच बनवलं आहे. तुम्ही पाहिजे तर तुमच्या घरात असणारे मेंबर म्हणजे बघून केलं तरी चालेल. हे बघा एकदम मस्त पोंग्यासारखं कुरकुरीत दिसतंय. वाव, एकच नंबर. टिश्यू पेपरवर सगळं छानपैकी काढून घ्यायचं, म्हणजे थोडंफार जे तेल राहिलेलं असेल ते होऊन जातं त्यामध्ये. हे बघा हे 2 बटाट्याचेच भरपूर प्रमाणात तयार झाले, म्हणजे बऱ्यापैकी चांगले तयार झाले आहेत. एका प्लेटमध्ये छान आपण काढून घेणार आहेत. हे बघा टाकतानाच असला आवाज येतो एकदम कडक की लगेच कळतं की एकदम कुरकुरीत झाली आहेत मस्त. सॉससोबत तुम्ही खाऊ शकतात, तसंच खाल्लं तरी चालेल, कारण आपण त्याच्यात तिखट वगैरे थोडं मस्त सगळं घातलं आहे. हे बघा तोडून पण बघा एकदम मस्त तुटतं आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी आहे. बघा आवाज येत असेल, मी तुम्हाला दाखवते. दोन्ही पण हे बघा एकदम हे बघा कुरकुरीत आणि एकदम छान. आपल्याला पाहिजे तसं आपला स्नॅक्स आयटम अतिशय मस्त टेस्टी तयार झाला आहे. तुम्ही छान फॅमिलीसोबत TV बघत चहासोबत एन्जॉय करू शकतात, सॉससोबत पण ट्राय करू शकतात. हे बघा आकार बघू एकदम मस्त टेस्टी आणि भन्नाट. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.